आम्ही जाऊन येतो सर. त्यांना शुभेच्छा देऊन ते आमचे बांधव आहेत, ते आमचे बंधू आहेत, त्यांच्याशी रद्द करा कुणबी नोंदी रद्द करा, रद्द करा रद्द करा कुणबी नोंदी रद्द करा. जो भी सीट की बात करेगा वही देश पे राज करेगा. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या 6व्या उपोषणाला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जरांगेंनी उपोषण सुरू केल्यानंतर ओबीसी समाजाकडून लगेचच प्रतिक्रिया उमटली आहे. ओबीसी समाजाने जरांगेंच्या गावात त्यांच्या समोरच उपोषण करण्याचे त्यांना आव्हान दिले होते. दिलेल्या आव्हानानुसार ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी आंतरवाली सराटीत शिरण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वाघमाऱ्यांचा डाव उधळला, त्यांना गावाच्या वेशीवरच अडवले आणि परत पाठवले. मराठा आणि ओबीसी समोरासमोर येण्याचा प्रेतप्रसंग पोलिसांनी टाळला. मात्र जरांगेंच्या उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी आता आंतरवाली सराटीमध्ये सोनियानगर येथे ओबीसी समाजाने उपोषण सुरू केले. ओबीसींनी गनिमीकावा केलाय आणि आंतरवाली सराटीतच जरांगेंच्याच गावात उपोषण सुरू केले. ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्यासह त्यांचे 5 सहकारी याच गावात उपोषणाला बसलेत. कुणबी दाखल्याद्वारे ओबीसी प्रवर्गात होत असलेल्या घुसखोरी थांबवावी आणि यासह अन्य मागण्यांसाठी ओबीसी आंदोलकांनी उपोषणाचे हत्यार उपसले. मनोज जरांगे 10% एससीबीसी आरक्षणाबद्दल काही बोलत नाहीत, ते चालू आहे. 10% ईडब्ल्यूएस आरक्षणमधील 8.5% आरक्षण मराठा समाजाने घेतलेलं आहे, त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. फक्त ओबीसीला जे काय मिळतंय त्याच्यात आम्हाला घुसायचं आहे. म्हणजे ओबीसीचं कुठंतरी प्रतिनिधित्व दिसतंय ते हाणून पाडायचं आणि ओबीसीच्या 400 450 जातीचं भवितव्य अंधकारात आणायचं, हे सगळे आता प्रयत्न चालू आहेत. ते पॉलिटिकल अजेंड्यावर आहेत, कारण की ते फक्त एकाच पक्षाला टार्गेट करतात. सत्तेमध्ये 3 पक्ष आहेत, फक्त बीजेपीलाच टार्गेट करायचं. तर एकंदरीत त्यांचा पॉलिटिकल अजेंडा दिसून येतो. आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही, पण त्या पॉलिटिकल अजेंड्यामधून कुठलं तरी सरकार खाली खेचायचं, कुठलं तरी निवडून आणायचं, याच्यातून आमच्या ओबीसींचा जो घात होणार आहे, आमचं ओबीसींचं जे नुकसान होणार आहे ते कधी न भरून येणार होणार आहे. आणि त्यासाठी त्याला विरोध म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलोय. सरकारला आमचा इशारा आहे की फक्त एकाला तुम्ही जावाई करू नका. तुम्हाला सर्व जी जनता आहे त्याच्यामध्ये ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, सर्व समाज आहेत, त्यांना समान न्याय द्या. कुणावर अन्याय करू नका. कुणाच्या तरी उपोषणाचा दबाव, कुणाच्या तरी इशाऱ्यांचा दबाव आम्ही तुम्हाला पाडतो, आम्ही या इलेक्शनला दाखवतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटत असेल की ओबीसी हा संघटित नाहीये, ओबीसी त्यांच्या हक्कांबद्दल जागृत नाहीयेत, तर असं समजू नका. आम्ही सरकारला इशारा देतो. आम्ही ह्या जर असा कोणता निर्णय आला तर हे जे आता विधानसभेचे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवून देऊच, परंतु तुम्हाला जर उपोषणाची भाषा कळती तर आम्ही पण उपोषणच करणार. आणि तुम्हाला आंतरवाली सराटीच प्रिय आहे, त्यामुळे आम्ही आंतरवाली सराटीमध्ये बसलोय. कारण की सरकार इथं पायघड्या टाकतं, इथं मुख्यमंत्री येतात, इथं प्रत्येक पक्षाचा अध्यक्ष येतो, इथं रिटायर्ड जज येतात, इथं सचिव येतात, इथं डिव्हिजनल कमिशनर येतात. म्हणून आम्ही सरकारचं येणं जाणं सोपं करण्यासाठी, त्यांचा खर्च वाचवण्यासाठी आम्ही इथं बसलोय. तिकडे आल्यानंतर तुम्ही आमच्या इथं पण या. सरकारला सोयीचं होण्यासाठी आम्ही इथं बसलोय. आमच्या आरक्षणामध्ये आम्ही घुसखोरी होऊन देणार नाही, त्यासाठी आम्ही आंतरवाली सराटीमध्ये प्राणांतिक उपोषण करतोय. इथं फक्त एकटा मंगेश ससाणे नाहीये, ओबीसी मधील विविध घटकातील आणखीन आम्ही एकूण 6 जण आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. आणि हे उपोषण आम्ही प्राणांतिक उपोषण करणार आहे आणि निर्णायक आमचं उपोषण असेल. आम्ही नुसत्या आश्वासनांवर थांबणार नाही.